मी 11 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. काकांनी माझ्या वडिलांची टॅक्सी बळकावून घेतली आणि माझ्या अपंग आईसह आम्हाला घराबाहेर काढले. मी भांडण करण्याऐवजी काम शोधण्यास सुरुवात केली आणि एका कारखान्यात पोचलो. तिथे मला काम मिळाले. मी पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करू लागलो. एक दिवस कारखान्याच्या मालकाची नजर माझ्यावर पडली. तो मला नीट निरखू लागला आणि अचानक माझ्या आईचे नाव विचारले. मी आईचे नाव सांगितले तसे त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने मला जवळ ओढून छातीशी धरले, कारण तो व्यक्ती तर माझ्या आईचा. त्यावेळी मी फक्त 10 वर्षांचा होतो. गोष्टी इतक्या खोलवर समजत नव्हत्या, पण काकांच्या बोलण्यावरून मला कळले होते की ते व्यवसायात विभागणी करू इच्छित होते. माझ्या आजोबांनी आमच्यासाठी फार मोठी संपत्ती सोडली नव्हती. फक्त एक प्लॉट होता ज्याची किंमत चांगली होती. गावात थोडी जमीन होती आणि ते घर होते ज्यात आम्ही राहत होतो. मी लहानपणापासूनच थोडा हुशार मुलगा होतो, म्हणून मी मनातच हिसाब लावू लागलो की 2 भावांमध्ये संपत्तीची विभागणी झाली तर आमच्या वाट्याला काय येईल. खरे तर काका ते प्लॉट विकून काही व्यवसाय सुरू करू इच्छित होते, पण वडील त्याला विरोध करत होते. त्यांचे मत होते की काही वर्ष थांबले तर प्लॉटची किंमत आणखी वाढेल आणि मग आम्हाला चांगला नफा मिळेल. दोन्ही भावांमध्ये याच गोष्टीवरून जोरदार वाद होऊ लागले. माझे वडील दूरदृष्टीचे माणूस होते, तर काका नेहमी प्रत्येक कामात घाई करत असत. मला समजत नव्हते की ते इतके अधीर का असतात. मी काही बोलू शकत नव्हतो, कारण ते माझ्यापेक्षा मोठे होते. मी वडिलांकडे पाहिले, जे डोके खाली घालून खूप काळजीत बसले होते, आणि मला फार वाईट वाटले, कारण मी त्यांना असे दुःखी पाहू शकत नव्हतो. तेव्हा काकी तिथे येऊन पोचली आणि मला कळले की हे सर्व त्यांचेच काम आहे. जर जगात एक सर्वे झाले की कोणत्या माणसावर त्याच्या बायकोचा सर्वाधिक प्रभाव आहे, तर त्यात नाव काकांचंच असेल. ते काकींच्या प्रत्येक बोलण्याला मान देत असत, स्वतःच्या मेंदूचा थोडाही वापर न करता. आई म्हणायची की काकींनी काकांवर काही ताईत किंवा जादूटोणा केला आहे, तेव्हाच ते त्यांचे इतके गुलाम झाले आहेत. अन्यथा कोणता हुशार माणूस असा विचार करू शकतो की प्लॉट विकणे योग्य आहे, जेव्हा हे स्पष्ट दिसत होते की येणाऱ्या काळात तिथे रस्ता होईल तेव्हा त्याची किंमत कोटीत जाईल. काहीही असो, काका आणि वडिलांचा वाद सुरूच राहिला. मुद्दा फक्त एकच होता, प्लॉट आता विकला जावा की काही वर्ष ठेवला जावा, जेणेकरून त्याची किंमत आणखी वाढेल. गावातही थोडी जमीन होती जी विकण्यायोग्य नव्हती, पण जमीन होती आणि ती अजूनही आजोबांच्या नावावर नोंदवलेली होती. आईने अनेकदा वडिलांना सांगितले होते की राजेश, तुम्ही ती जमीन तुमच्या नावावर करून घ्या. अशी पडून राहिली तर नंतर काही अडचण निर्माण होईल. माझी आई फार हुशार बाई होती. जरी ती फार शिकलेली नव्हती, पण हुशारी आणि दूरदृष्टीत तिचा कोणीही स्पर्धक नव्हता. माझे वडीलही तसेच विचार करत असत. ते आईच्या बोलण्याकडे लक्ष देत असत, पण निर्णय नेहमी स्वतः घेत असत. मी काकांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरून राग टपकत होता, जणू ते वडिलांचे डोकेच फोडतील. पण आजोबांच्या उपस्थितीत त्यांना ही हिंमत नव्हती, कारण ते मोठे होते आणि ते काकांना थांबवू शकत होते. त्यांच्यातही एक विचित्र जिद्द बसली होती. ते कसेही करून ते प्लॉट विकू इच्छित होते, जरी त्यांना माहीत होते की काहीच दिवसात प्लॉटच्या किमती आकाशाला भिडतील. आता मलाही राग येऊ लागला की काकांनी अशी कोणती जिद्द पकडली आहे. पण आईने मला कठोरपणे समजावले होते की तुझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडू नये, अन्यथा आज रात्रीचे जेवण मिळणार नाही. कारण मी सकाळपासून उपाशी होतो, म्हणून मी शांतपणे डोके खाली घालून मोठ्यांचे बोलणे ऐकत राहिलो. तेव्हा काकी बोलली की तुम्ही कोण आहात, या घरचे निर्णय घेणारे? स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही आणि आमचे वरिष्ठ बनले आहात. काकींनी इतक्या द्वेषाने सांगितले की वडील बिचारे फक्त आश्चर्याने त्यांचा चेहरा पाहत राहिले. काका तर त्यांच्या बायकोच्या प्रत्येक बोलण्याने प्रभावित होत असत. हीच गोष्ट मला फार खटकत होती. काहीही असो, वडिलांना समजत नव्हते की काका आणि त्यांची बायको यांना कसे पटवावे. असेही शक्य नव्हते की प्लॉट 2 भागात विभागला जावा, कारण असे केले तर तो विकण्यायोग्यच राहणार नव्हता. वडिलांनी विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला.
तेव्हा काका आणि काकींच्या चेहऱ्यावर हलकं हसू तरंगलं. जणू त्यांनी ठिणगी पेटवली आहे आणि आता आग भडकवण्याची वाट पाहत आहेत. काकींचा कपटी चेहरा पाहून मी मोठीही आवळल्या. सभा संपली. काकी आनंदाने आपल्या खोलीत गेल्या आणि काका रागाने घराबाहेर पडले. वडील डोके पकडून आईसोबत खोल विचारात बुडाले की काका आणि त्यांची बायको यांना कसे पटवावे. मला आतून जाणवत होते की काहीतरी बरोबर नाही. आजपर्यंत काकांनी असं बोलणं कधी केलं नव्हतं. मग अचानक असं वागण्याचं कारण काय? हे सांगण्यासाठी मी दबक्या पावलांनी काकींच्या खोलीकडे निघालो. खरे तर आमचे घर 2 भागात विभागलेले होते. दोन्ही भागात स्वयंपाकघरही वेगळे होते. पण दोन्ही भावांचा व्यवसाय एकच होता, म्हणून आई आणि काकी एकच स्वयंपाकघर वापरत असत. मी जसे काकींच्या खोलीच्या दाराजवळ पोचलो, काही आवाज माझ्या कानात पडले. काकी कदाचित आपल्या भावाशी बोलत होत्या आणि म्हणत होत्या की लवकरच हे काम होईल. मला कळले की काकींना त्यांच्या भावाने असे करण्यास सांगितले आहे. अन्यथा इतकी वर्ष प्लॉट तसाच पडला होता, तर आता अचानकच त्याची इतकी काळजी का? मी लगेच वडिलांच्या खोलीत आलो. माझा श्वास वेगाने चालले होते. मला वाटले जणू मी काही मोठ्या रहस्याचा पडदा उघडणार आहे. थांबत मी वडिलांना सांगितले की हे प्लॉट काका स्वतःच्या इच्छेने विकू इच्छित नाहीत. त्यांना काकीने असे करण्यास सांगितले आहे आणि काकींना ही गोष्ट दुसरं कोणी नव्हे तर त्यांच्या भावाने सांगितली आहे. मी आत्ताच त्यांचे बोलणे ऐकून आलो आहे. हे ऐकताच वडील थक्क झाले. पण आई रागाने आग होऊन गेली आणि म्हणाली की तुला हे लपून छपून बोलणे ऐकण्याची सवय कोणी लावली? तुला लाज वाटत नाही का दुसऱ्यांच्या खाजगी बोलण्याचे असे ऐकताना? मला तर तुला मुलगा म्हणताना लाज वाटते आहे. मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. ती इतकी नाराज झाली की मी स्वतःही लाजलो. कदाचित मला असे करू नये होते, पण माझे मन म्हणत होते मी ते घर तुटू देणार नाही. कारण मला माहीत होते जेव्हा संपत्तीचे असे निर्णय होतात तेव्हा भाऊ भाऊ वर्षानुवर्ष एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत. मनात द्वेष भरतो आणि माणूस सैतानाच्या भुलाव्यात येऊन आपली बुद्धी हरवतो. वडील आणि आईंना रागात पाहून मी माफी मागत स्वयंपाकघरात गेलो. तेव्हा काकीही तिथे आल्या. माझा त्यांच्याशी बोलण्याचा हेतू अजिबात नव्हता, कारण मला फार राग आला होता आणि जर मी काही बोललो तर नक्कीच काही चुकीचे निघेल आणि जर आई वडिलांना कळले तर ते फार नाराज होतील. मी शांतपणे थंड पाणी पित होतो. तेव्हा काकी रागाने माझ्या दिशेने आल्या आणि माझ्या तोंडावर जोरदार चापट मारली. मी थक्क होऊन त्यांना पाहू लागलो. शेवटी माझी अशी कोणती चूक झाली की त्यांनी मला चापट मारली? तेव्हा त्या रागाने म्हणाल्या की तू माझे बोलणे ऐकत होतास ना? तुझ्या आईनेच तुला असं करायला सांगितलं होतं ना? मी सर्व काही जाणते. तुझी ती आई जी स्वतःला फार धार्मिक दाखवते, खरे तर कशी बाई आहे मी सर्व जाणते. आईच्या नावाने असे अपमानास्पद शब्द ऐकून माझे रक्त उसळले. वरून त्यांची बोलण्याची पद्धत अशी होती की मी स्तब्ध झालो. मी म्हणालो, काकी जरा आपल्या मर्यादेत राहून बोला. मी तुमचा आदर करतो आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे हवे ते बोलाल. तुमची हिंमत कशी झाली मला चापट मारण्याची? आणि मी बोलणे ऐकत नव्हतो. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? ही गोष्ट मी रागात बोललो. अन्यथा मलाही कळले होते की कदाचित त्यांना काही कळले असेल. तेव्हा काकींनी टाळ्या वाजवत टोमणा मारला. ऐका ऐका, सरिता देवींचा मुलगा आता खोटेही बोलू लागला आहे. त्याच्या आई तर आपल्या मुलाचे कौतुक करत थकत नाही आणि हा त्यांचे नाव मातीत मिसळतो आहे. त्यांनी मोठ्याने ओरडणे सुरू केली, म्हणून वडील आणि आईही स्वयंपाकघरात आली. मी वारंवार नाही म्हणून डोके हलवत होतो की मी काही केले नाही. तेव्हा काकी म्हणाल्या की ताई, आपल्या मुलावर नियंत्रण ठेवा, नाहीतर एखाद्या दिवशी हा माझ्याशी मारामारीही करेल. असे म्हणून काकी तिथून निघून गेल्या. आई माझ्यावर नाराज झाली आणि संपूर्ण संध्याकाळ माझ्याशी बोलली नाही. मी फार लाजलो होतो. मला तर त्या घराची शांतता हवी होती, पण अजाणतेपणी तरी मी सर्वांचे मन दुखावले होते. रात्री जेवणाच्या टेबलवर सर्वजण शांतपणे जेवत होते. मला तर इतकी हिंमतही नव्हती की डोके उचलून कोणाशी बोलू शकतो. तेव्हा काकांनी गळा साफ करत म्हटले की हो तर राजेश दादा, काय विचार केला तुम्ही?
पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मोठ्या भावाला असे नावाने हाक मारले होते, अन्यथा ते नेहमी दादा म्हणत असत. वडिलांचा घास घेताना हात थांबला. माझे तर कान टवकारले गेले. बाकीची मुले लहान होती, त्यांचे लक्ष जेवणावर होते, पण मला जाणून घ्यायचे होते की शेवटी काय निर्णय होणार आहे. काय बाबा, तो प्लॉट विकतील? तो प्लॉट जो आमच्या चांगल्या भविष्याची हमी होता. वडिलांनी नाराजीने म्हटले, मी तुमच्याकडून 2 दिवसांचा वेळ मागितला आहे. जेव्हा विचार करेन तेव्हा सांगेन. हे ऐकून काकांचा चेहरा असा पडला जणू त्यांना मृत्यूची बातमी दिली आहे. जेवण संपल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत गेले. मी अंगणात फिरत होतो की काकींच्या खोलीतून मोठे आवाज येऊ लागले. त्या म्हणत होत्या की त्यांच्या पुतण्याला कर्करोग झाला आहे आणि काकांना पैशांची व्यवस्था करावी लागेल. आता काका इतके पैसे कुठून आणणार? शहरात दोन्ही भावांचं कपड्यांचं दुकान होतं, पण त्यांची कमाई इतकी नव्हती की ते सुरेश काकांना मदत करू शकते. मला फार दुःख होत होते. काकी किती काळजीत होत्या आणि मी त्यांच्या या काळजीला कपट आणि मक्कारी समजले होते, ज्याचा आता मला खोल पश्चाताप होत होता. मी उदास मनाने अंगणात फिरत होतो की तेव्हा रागाने काकी बॅग घेऊन बाहेर आल्या. कदाचित त्या काकांवर नाराज होऊन घर सोडून जात होत्या. माझे मन आणखी जड झाले. मी तिथेच यश आणि दीपासोबत उभा होतो तेव्हा काकी रागाने माझ्या दिशेने आल्या आणि म्हणाल्या, तर तू पुन्हा आमचे बोलणे ऐकण्यासाठी इथे उभा आहेस? तुझ्या आईने तुला हे शिकवले आहे काय? आनंदात राहा. मी हे घर सोडून जात आहे. तुझी आई तर या घरावर कब्जा करू इच्छित होती. अभिनंदन तुम्हाला. त्या रागाने फार काही बडबडत निघून गेल्या आणि त्यांच्या मागे काका मला घुरत घराबाहेर पडले. मला माहीत नव्हते की ते लहान मुलांचा हात धरून कुठे जात आहेत, पण त्यांची कृती पाहता वाटत होते की त्यांनी माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. काका तर आपल्या बायकोशिवाय 1 तासही राहू शकत नव्हते. कामावरही फार कष्टाने जात असत, म्हणून तेही त्यांच्या मागे निघाले. मी डोके पकडले की कुठे या संपूर्ण भांडणाची जबाबदारी माझ्यावर येऊ नये. असे विचार करत मी आपल्या खोलीत गेलो. आई पूजापाठ करत होती आणि बाबा कदाचित मंदिरात गेले होते. त्यांनी मलाही सोबत येण्यास सांगितले होते, पण मी इतक्या नियमितपणे पूजापाठ करत नव्हतो. अनेकदा सोडून देत असे. आजकाल घरात जो तणाव होता त्यामुळे मी बाहेर पडणेही सोडले होते. घरातला आवाज गल्लीपर्यंत जात असत, ज्यामुळे लोकांमध्ये नाना प्रकारच्या चर्चा होऊ लागल्या. मोहल्ल्यातील काही वृद्ध आणि काही बेकार मुले किराणा दुकानावर बसलेले असत आणि निष्कारण दुसऱ्यांच्या घरगुती भांडणात हस्तक्षेप करत असत. मला तिथे जाणे अजिबात आवडत नव्हते, पण जेव्हा काकी किंवा आईंना काही सामानाची गरज पडत असे तेव्हा त्या मला पैसे देऊन तिथे पाठवत असत. आजही जेव्हा मी गेलो तेव्हा तिथल्या वृद्धांनी मला घेरले आणि असे प्रश्न विचारले की मी थक्क झालो. तेव्हा मी ठरवले की जोपर्यंत ही बाब सुटत नाही तोपर्यंत मी बाहेर पडणार नाही. अजून मला झोपही आली नव्हती की वडील काळजीत पडलेल्या चेहऱ्याने घरात आले. त्यांना अशा अवस्थेत पाहून माझे मन फार दुःखी झाले. आईने लगेच विचारले, राजेश काय झाले? तुम्ही फार काळजी दिसत आहात. वडील म्हणाले की मालती नाराज होऊन आपल्या माहेरी गेली आहे. तिच्या पुतण्याला कर्करोग झाला आहे आणि तिला कसेही करून पैशांची गरज आहे. माझ्याकडे तर इतके पैसेही नाहीत की मी त्यांची मदत करू शकेन. आपण तो प्लॉट विकण्याशिवाय त्यांना दुसरी कोणतीच मदत करू शकत नाही. आईने म्हटले, जर तुम्ही परवानगी दिलीत तर आपण आपले दागिने विकून त्यांना पैसे देऊ. त्यामुळे तो प्लॉट पूर्णपणे आपला होईल. उद्या आपल्याला आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्चही उचलायचा आहे. ते कामी येईल. आईकडे फार दागिने नव्हते, पण आजकाल सोन्याच्या किमती आकाशाला भिडलेल्या होत्या. अशा वेळी थोडेसे सोनेही फार मौल्यवान होते. वडील खोल विचारात पडले, तर मी त्या दागिन्यांबद्दल विचार करू लागलो ज्यांची किंमत लाखो रुपये होती. माझे मत होते की त्या दागिन्यांना आणखी काळ जपून ठेवावे. पुढे जाऊन त्यांची किंमत आणखी वाढू शकते. पण आई तो प्लॉट वाचवून ठेवू इच्छित होती, कारण भविष्यात त्यातून फार फायदा होऊ शकतो. मी शांतपणे दोघांचे बोलणे ऐकत होतो. तेव्हा वडिलांच्या मोबाईलवर शंकर काकांचा फोन आला. त्यांनी लगेच मोबाईल उचलला आणि बाहेर गेले. आम्ही दोघे, मी आणि आई, इकडे तिकडे बोलत होतो.
की वडील घाबरलेल्या अवस्थेत खोलीत परतले आणि म्हणाले की मालतीने सांगितले आहे की एकतर ती जमीन विका, अन्यथा शंकर तिला घटस्फोट देईल. हे ऐकून मी थक्क झालो. मी माझ्या आयुष्यात घटस्फोट हा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता. आई आणि वडील जणू धक्क्यात गेले. मला असे वाटले की या साऱ्या संकटाचे कारण मीच आहे. जर मी त्यांचे बोलणे ऐकले नसते तर कदाचित वडिलांनी काकांना समजावण्याचा प्रयत्न केला नसता आणि काकींनी या गोष्टीला जिद्द बनवली नसती. काहीही असो, आई आणि वडील दोघंही डोकं पकडून बसले होते. मी डोके खाली घालून त्यांच्या जवळ जाऊन बसलो आणि रडत सांगितले की मी चुकून त्यांचे बोलणे ऐकायला गेलो होतो. मला फार वाईट वाटत आहे. वडिलांनी मला धीर दिला. म्हणाले की यात तुझी काही चूक नाही. आम्ही दोघे मालती काकींशी बोलायला जात आहोत. तू घरी राहा आणि स्वतःची काळजी घे. ते मला सोबत घेऊन जाऊ शकत नव्हते आणि तसेही मला एकटे राहण्याची सवय होती. नेहमी आई कुठेतरी निघून जात असे. घरी कोणी नसे तेव्हाही मी एकटे राहणे पसंत करत असे. आई आणि वडील निघून गेले. मी अंगणात फिरत राहिलो. समजत नव्हते की आता काय होणार आहे. लोक आमच्या घराची उदाहरणे देत असत. पहा, त्यांच्या घरात किती जवळीक आणि आपलेपणा आहे. आणि आता जे काही घडत होते त्याने मला आतून हादरवले होते. मी विचार करून करून हैराण होतो की या भांडणाचा शेवट काय होईल. काय आम्ही एकत्र राहू? काय माझे चुलत भाऊ, जे माझे सर्वोत्तम मित्र होते, जे रोज माझ्यासोबत अभ्यास करायला येत असत, काय मी आता त्यांची तोंडही पाहू शकणार नाही? 1 तास उलटला पण आई वडील परत आले नाहीत. मला अंदाज होता की तिथे वाद चालू असेल आणि त्यांना वेळेची जाणीव राहिली नसेल. मी शांतपणे माझ्या अंथरुणावर जाऊन झोपलो. पण झोप तर जणू डोळ्यांपासून कोसो दूर होती. अनेकदा डोळे मिटले पण प्रत्येक वेळी विचित्र आणि भयावह विचार येऊ लागले. जणू काही फार वाईट घडणार आहे. शेवटी मी जबरदस्तीने उशी डोक्यावर ठेवली आणि कुशी बदलून झोपलो. हळूहळू झोपेने माझ्यावर कृपा केली आणि मी झोपलो. माहीत नाही रात्रीचा कोणता प्रहर होता जेव्हा एखाद्या वाईट स्वप्नाच्या प्रभावाने माझे डोळे उघडले. मी घामाने भिजलेला होतो. अवस्था फार वाईट होती. जणू एखाद्या अपघातातून अचानक जाग आली असावी. 4ही बाजूंना नजर फिरवली तर कळले की वीज गेलेली होती. कदाचित याच कारणाने जास्त घाम आला होता आणि त्या वाईट स्वप्नाच्या धक्क्याने माझी झोप तुटली. मी डगमगत कशीबशी भिंत आणि सामानाचा आधार घेऊन बाहेर आलो तर थंड हवांनी माझे स्वागत केले. मी नळाकडे गेलो, पाणी प्यायलो. नंतर चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारले आणि स्वतःला सावरले. मी माझी अवस्था सुधारली जेणेकरून असे वाटू नये की मी आत्ताच झोपेतून उठलो आहे. उलट असे वाटत होते जणू कोणी मला जोरात मारहाण केली आहे. काहीही असो, स्वप्नच असे होते की माझ्या अंगावर काटे उभे राहिले होते. भीतीमुळे आत्तापर्यंत थंड घाम येत होता. मी हैराण होऊन डोके चोळत राहिलो. फार भूक लागली होती, जरी मी जेवूनच झोपलो होतो. मी स्वयंपाकघरात गेलो, चहा बनवला. पाहिले तर बिस्किटे ठेवलेली होती. मी त्यांना आरामात खाऊ लागलो. मी त्या स्वप्नाला भ्रम समजून विसरलो होतो. तेव्हा अचानक आमच्या घराचा दरवाजा जोरात वाजला. दरवाजा मी आतून बंद करूनच झोपलो होतो. आजकाल चोरीच्या घटना फार वाढल्या होत्या. मी लगेच चहाचा कप हातात घेऊन दरवाजापर्यंत पोहोचलो. समोर शंकर काका उभे होते. त्यांच्या पांढऱ्या कुर्त्यावर ठिकठिकाणी रक्ताचे डाग लागलेले होते. हे पाहून माझे हृदय थरथरले. मी समजू शकत नव्हतो की ते कोणत्या अवस्थेत आहेत. त्यांनी येताच मला मिठी मारली. मी थक्क झालो. शेवटी असे काय झाले की काका इतके भावूक होत आहेत? पण त्यांच्या कपड्यांवरचे रक्त पाहून माझ्या मनात काही घटनेची भीती भरली. काका घरात आले पण वडील आले नाहीत. रात्रीचे 2 वाजले होते. काहीतरी फार चुकीचे होते. तेव्हा काका म्हणाले की तुझ्या आई वडिलांचा अपघात झाला आहे. हे ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या हातातून चहाचा कप पडून फुटला आणि गरम चहा माझ्या पायांवर सांडला. पण मला त्याची जाणीवही झाली नाही. जणू शरीराच्या साऱ्या संवेदना हरवल्या होत्या. मी दगडासारखा उभा राहिलो. काकांनी माझा खांदा पकडून हलवले पण मी फक्त नाही म्हणून डोके हलवत राहिलो. तेव्हा काकांनी रडत मला मिठी मारली आणि म्हणाले की तुझ्या वडिलांची अवस्था फार नाजूक आहे.
ते शेवटच्या वेळी तुझ्याशी बोलू इच्छितात. हे ऐकून मी रागाने थरथरलो. मी त्यांना ढकलत म्हटले की अशी गोष्ट सांगण्याची तुमची हिंमत कशी झाली? माझे वडील बरे होते. तुम्ही हवे तर माझी सारी संपत्ती स्वतःकडे ठेवा. मला काही नको, फक्त ते बरे व्हावेत. असे म्हणत मी वेगाने बाहेर निघालो. काका माझ्या मागे धावले. त्यांनी लगेच मोटरसायकल सुरू केली आणि जबरदस्तीने मला त्यावर बसवले. ते इतके घाबरलेले होते की अनेकदा बाईक पडता पडता वाचली. पण कदाचित आईच्या प्रार्थनेमुळे आम्ही दोघे सुरक्षित रुग्णालयात पोहोचलो. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचलो तेव्हा वडील आपल्या शेवटचे श्वास घेत होते. मी धावत त्यांच्या छातीशी चिकटून गेलो. त्यांचे संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले होते आणि ते वेदनेने कण्हत होते. मला पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मीही हंबरडा फोडला. जेव्हा वडिलांनी आपल्या रक्ताने माखलेला हात माझ्या डोक्यावर ठेवला तेव्हा माझं रडणं आणखीनच जोरात फुटलं. काकाही जोरात रडत होते. फक्त तोच क्षण होता जेव्हा वडील हे जग नेहमीसाठी सोडून गेले. मी त्यांच्या निर्जीव शरीराशी चिकटून रडत राहिलो. नर्सने जेव्हा जबरदस्ती मला ओढून वेगळे केले तेव्हाच मला माझ्या आईची आठवण आली. त्या आईची जिची काळजी घेण्याचे वचन वडिलांनी आपल्या शेवटच्या क्षणात माझ्याकडून घेतले होते. मी धावत ICUकडे गेलो, जिथे माझी आई पट्ट्यात बांधलेली होती. कळले की आता त्यांच्या पायांचा काही उपयोग नाही. त्या नेहमीसाठी लाचार झाल्या होत्या. हे ऐकून मी जमिनीवर बसलो आणि रडू लागलो. सकाळी 8 वाजता आम्ही घरी निघालो. माझी आई जी आपल्या पायांनी चालत रुग्णालयात गेली होती आता व्हीलचेअरवर होती. वडिलांचा अंत्यसंस्कार केला गेला आणि मला कुटुंबाच्या जबाबदारीचे प्रतीक असलेली पगडी घातल्या गेली. त्यावेळी मला कशाचीही जाणीव नव्हती. जाणीव तेव्हा आली जेव्हा माझ्या बाजूला बसलेली एक म्हातारी बाई हळूच म्हणाली, नक्की मोठ्या भावाला लहानाने मारले असेल, जेणेकरून साऱ्या संपत्तीवर कब्जा करेल. हे ऐकताच माझ्यात रागाची ज्वाला भडकली. मी तिला घुरत राहिलो. माझ्या नजरेने ती दचकली आणि शांतपणे बाजूला सरकली. पण काकांनीही तिचे हे शब्द ऐकले होते आणि त्यांना ही गोष्ट फार वाईट वाटली होती. जे काही प्रकरण होते लोक आपापसात हळूहळू बोलत राहिली, पण मी कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिले नाही. 13वीची विधीही पूर्ण झाली. आता आईला वारंवार रुग्णालयात न्यावे लागत असे. रात्रभर ती वेदनेने कण्हत असत आणि झोप येत नसे. डॉक्टरांनी म्हटले की आता तिचे पाय कापावे लागतील, पण मी माझ्या आईला त्या अवस्थेत पाहण्याची हिंमत करू शकत नव्हतो. शेवटी शस्त्रक्रिया झाली आणि आई आपल्या पायांपासून नेहमीसाठी वंचित झाली. ती फार रडली. वडिलांच्या जाण्याने जणू तिच्या ओठांवर कुलूप लागले होते. आता ती काही बोलत नसे, फक्त भिंतीकडे टक लावून पाहत असत. तिला त्या अवस्थेत पाहून माझे हृदय फाटत असे. काश हे सर्व घडले नसते, तर आज माझे वडील जिवंत असते आणि माझी आई अपंग झाली नसती. पूर्ण 1 महिना रुग्णालयाच्या फेऱ्या मारत गेला. जेव्हा आईची तब्येत काहीशी सावरली तेव्हा मालती काकींनी पुन्हा तीच जुनी जिद्द सुरू केली. आता आम्ही पूर्णपणे काकांच्या दयेवर होतो. आमच्या घरात नेहमी पुरुषच निर्णय घेत असत आणि आता घरातील सर्वात मोठा पुरुष माझे काका होते, जे आपल्या बायकोच्या प्रत्येक बोलण्याला मान देत असत. काकी फार आनंदात होत्या. आता त्यात जे हवे ते होईल आणि तेव्हापासून काका आणि काकी दोघांचाही रंग बदलू लागला होता. त्यांनी आपले खरे स्वरूप दाखवायला सुरुवात केली होती. माझ्या वडिलांची एक टॅक्सी होती, जी एक माणूस चालवत असे. जे काही तो कमवत असे त्यातील निम्मे वडिलांना देत असे आणि निम्मे स्वतः ठेवत असे. वडिलांच्या जाण्याने आमचे गुजराण फक्त त्या टॅक्सीच्या भाड्यावर चालले होते. पण माहीत नाही काकांना काय सुचले. त्यांनी आईला म्हटले की तुम्हाला तर हवे होते की तो प्लॉट विकला जाऊ नये, म्हणून आम्ही तो प्लॉट विकत नाही. आई फार आनंदी झाली, कारण हीच वडिलांची शेवटची इच्छा होती. पण तिला जरासुद्धा अंदाज नव्हता की वडिलांच्या अनुपस्थितीत काकांच्या मनात काय चालत आहे. त्यांनी त्या माणसाकडून टॅक्सी परत घेतली आणि तिच्यावर कब्जा केला. आता ते स्वतः दुकानात जात असत आणि टॅक्सी दुसऱ्या माणसाला दिली होती, जो त्यांना 60% भाडे देण्यास तयार होता. मला फार राग आला. एक दिवस मी काकांच्या खोलीत जाऊन बसलो आणि त्यांना विचारू लागलो की त्यांनी असे का केले.
काकांनी रागाने म्हटले की तुला माहीत नाही, तो माणूस तुला मूर्ख बनवत होता. तो तुला 50% देत होता, तर जो नवीन माणूस मी ठेवला आहे तो 60% देईल. शेवटी काकांनी मला जास्त पैशांचा मोह दाखवून आपल्या बोलण्यात अडकवले आणि मी मान्य केले. मी आता पूर्ण 11 वर्षांचा झालो होतो. माझा वाढदिवस आला, पण तो साजरा करणारा आता कायमचा हे जग सोडून गेला होता. आईने फार सांगितले की आपण छोटासा उत्सव साजरा करू, पण मी नकार दिला. आई शोककळात बसलेल्या होत्या आणि मी कसे आनंद साजरा करू शकतो. आता मला वाटत होते की आनंदावर माझा काही अधिकारच उरला नाही. असे वाटत होते जणू आयुष्यच संपले आहे. आता फक्त मृत्यूची वाट पाहणे बाकी आहे. काही आशा उरली नव्हती, काही आधार नव्हता ज्यामुळे माणूस हसू शकेल. अशाच प्रकारे दिवस वेगाने उलटत गेले. ज्याचा नंबर काकांनी मला दिला होता, एक दिवस आईच्या सांगण्यावर मी ठरवले की आता मी त्याच्याशी बोलणार. कारण काका आम्हाला फक्त इतकेच पैसे देत असत जितके आमच्या गरजेचे होते. मी विचार केला की त्या माणसाला सांगतो की पुढे पैसे थेट मला द्या. शेवटी आता मी माझ्या घराचा मोठा होतो. बापाच्या जाण्याने मुलाला जी पगडी घातली जाते ती जबाबदारीची निशाणी असते. म्हणजे आता तोच घराचा रक्षक असतो. म्हणून मी ठाम केले की काकांच्या त्या माणसाला, प्रकाशला स्वतः जाऊन भेटणार. एक दिवस मी बाजारात गेलो तेव्हा प्रकाशची भेट झाली. तो एका दुकानात काम करत होता. मला वाटले कदाचित दुकानात काम केल्यानंतर टॅक्सी चालवत असेल. जेव्हा मी त्याला विचारले तेव्हा त्याने म्हटले की मला टॅक्सी फक्त 1 महिन्यासाठी दिली होती आणि नंतर 1 महिन्यांनी शंकर काकांनी ती टॅक्सी परत घेतली आणि विकली. हे ऐकताच माझे भानच हरपले. काकांनी माझ्या परवानगीशिवाय ती टॅक्सी विकली होती. त्यांनी फार चुकीचे केले होते. मी रागाने काकांच्या दुकानात पोचलो. ते त्यावेळी कामात व्यस्त होते. आधी मी शाळेची फी मागितली तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले की उद्यापासून तुझी शाळा बंद. आता तू दुकानात येऊन काम कर. त्यांच्या बोलण्याने मी थक्क झालो. हे ते काय म्हणत आहेत? मी तर डॉक्टर बनू इच्छित होतो. मी कधीही काकांच्या या बोलण्यात येणार नव्हतो. पण ज्या कठोर स्वरात त्यांनी सांगितले मी काही बोलू शकलो नाही. मी विचार केला घरी जाऊन आईला सांगतो, ती त्यांच्याशी बोलेल. ती मोठी आहे, कदाचित काका तिच्या बोलण्याला मान देतील. कारण वडिलांच्या नंतर आतापर्यंत घरातील सारे निर्णय तीच घेत होती. मी थोडे समाधान घेऊन घरी पोचलो आणि सर्व काही आईला सांगितले. तिने ही गोष्ट मनाला लावली आणि अनेक तास रडत राहिली. त्यांच्याकडे फक्त थोडेसे दागिने होते, फक्त ते आमचे आधार होते. पण माझ्या मनात आता सुद्धा प्रश्न होता की काकांनी माझ्या परवानगीशिवाय असे का केले. दुसरीकडे आईची औषधही संपली होती. यासाठी मला पैसे हवे होते आणि काकांशी बोलायचे होते. पण दुकानात नोकरांच्या उपस्थितीमुळे काही सांगितले नाही. जसे काका घरी आले, जेवले आणि विश्रांती केली, तसे मी आईला सोबत घेऊन त्यांच्या खोलीत पोहोचलो आणि टॅक्सीच्या बाबतीत विचारू लागलो. तेव्हा काका म्हणाले त्या माणसाने टॅक्सी कचरा बनवली होती, कशाचीही उपयोगी नव्हती, फक्त 2 लाखात विकली आहे. हे ऐकून मी थक्क झालो. जी टॅक्सी 15 लाखात विकत घेतली होती ती 2 लाखात कशी विकली जाऊ शकते? नक्की यात काहीतरी गडबड होती. मला खात्री होती की काकांनी ते पैसे आपल्या नातेवाईकाला दिले आहेत आणि ही गोष्ट मला अजिबात मान्य नव्हती. कारण ते माझ्या स्वर्गीय वडिलांच्या मेहनतीची कमाई होती. काही व्यर्थ वस्तू नव्हती. त्यांचा मुलगा तर फार आधी गेला होता. आता ते कोणत्या हक्काने ते पैसे घेत होते? मी काकांशी याबाबत फार वाद घातला, पण त्यांनी एकही पैसा देण्याला स्पष्ट नकार दिला. मजबुरीत मी आईला म्हटले की आपले दागिने विकू, कारण मी त्यांना या त्रासात आणखी पाहू शकत नव्हतो. पण जेव्हा आईने आपल्या दागिन्यांचा डब्बा उघडला तेव्हा पाहून थक्क झाले. सारे दागिने खराब झाले होते. तिने चुकून थर्मामीटर त्यांच्यासोबत ठेवला होता, ज्यामुळे सोने आपली चमक गमावून पितळासारखे झाले होते. 5 तोळे सोने, ज्याची आजची किंमत 15 लाखांपेक्षा जास्त होती, एका छोट्या चुकीमुळे वाया गेले होते. मी डोकेच पकडले. समजत नव्हते की आता काय करू. कदाचित मालती काकींना आधीच या गोष्टीची माहिती होती, कारण जेव्हा मी त्यांना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले, ज्याने माझे मन आतून जाळले. म्हणजे ते आमच्या संकटावर आनंदित होत्या. दुसऱ्या दिवशी मन जड होते, तरीही मी धैर्य करून
काकींकडे नाश्ता मागितला तेव्हा त्या रागाने म्हणाल्या, "आईत खाऊ कुठले, फक्त जेवायला येतात. काही कमवण्याचा विचार करा. तुमच्याकडे आता एक फुटकी कवडीही उरली नाही." त्यांनी स्पष्ट नकार दिला की नाश्ता मिळणार नाही. मी फार दुःखी होऊन आईकडे गेलो आणि म्हटले की ती मला काही बनवून देईल. पण तेव्हाच काकांनी म्हटले की आज मी शाळेत जाणार नाही, तर दुकानात काम करायला येईल. हे ऐकून माझे मन तुटले. मी अभ्यास सोडला होता आणि याचे दुःख मला फार होते. आई माझ्यासाठी काही बनवायला स्वयंपाकघरात गेली तेव्हा काकींनी लगेच कुलूप लावले आणि म्हटले की त्यांच्या परवानगीशिवाय कोणी स्वयंपाकघरात पाऊल ठेवणार नाही. हे ऐकून आम्ही दोघे रडलो. शेवटी आम्ही त्यांच्याच दयेवर जगत होतो. ते आमचे सख्खे असूनही आमच्यासोबत असे कसे करू शकतात. पण वेळेने आम्हाला शिकवले होते कोण सख्खा आहे कोण परका. मी फार उदास होतो आणि उपाशी पोटी दुकानात निघालो. काकांनी तिथे नोकरांपासूनही माझ्यासोबत वाईट वागणूक दिली. मी रडत घरी परतलो आणि आईकडे त्यांची तक्रार केली. पण काका आमचे बोलणे ऐकण्यास तयार नव्हते. आम्हाला रात्रीचे जेवणही मिळाले नव्हते. 24 तासांपेक्षा जास्त झाले होते. आई आणि मी दोघे उपाशी होतो. मला ही भूक सहन होत नव्हती. पोटात जोरदार वेदना होत होत्या आणि मी फार हैराण होतो. समजत नव्हते की दोघांना कसे पटवू आणि ते आमचे बोलणे ऐकण्यास तयार का नाहीत. काय आम्ही त्यांचे सख्खे नव्हतो? हा प्रश्न माझ्या मनात घुमत राहिला. अनेकदा मी काकींना म्हटले की आता मी दुकानात जाऊ लागलो आहे. आता स्वयंपाकघराला कुलूप लावू नका. मीही काकांसारखा कमावतो आहे. पण काकींनी मला उलटसुलट बोल सुनावले आणि खोलीतून ढकलून बाहेर काढले. मी रडत आईकडे परतलो. 3 दिवस आम्ही उपाशी राहिलो आणि 4थ्या दिवशी माझे धैर्य संपले. दुकानात काका मला अपमानित करत आणि घरी काकी अत्याचार करत. जेव्हा मी संपूर्ण कुटुंबाला एकत्र करून न्याय मागण्याची धमकी दिली तेव्हाच काका काकी थोडे सावध झाले आणि आमच्यासोबत चांगली वागणूक देण्याचे वचन दिले. अशाच प्रकारे 3 वर्ष गेली. काकी माझ्या आईवर अत्याचार करत राहिल्या आणि काका मला त्रास देत राहिले. ते माझ्याकडून माझ्या वयापेक्षा जास्त काम करवत, तर काकी माझ्या आजारी आईकडूनही घरातील सारे काम करून घेत आणि आई 2 वेळेच्या भाकरीसाठी सर्व सहन करत. काकी स्वतः राणीसारखे आरामात बसलेल्या असत. 3 वर्ष उलटत उलटत मी 14 वर्षांचा झालो होतो. गरिबीने मला वेळेपूर्वी मोठे करून टाकले होते. माझी उंची आणि शरीरयष्टीमुळे मी माझ्या वयापेक्षा मोठा दिसत होतो. अभ्यास फार आधी सोडला होता आणि आता व्यवसायाची समज येऊ लागली होती. तेव्हा मी ठाम केले की मला व्यवसायात माझा हिस्सा हवा. कारण जेव्हा माझे वडील जिवंत होते तेव्हा काकांनीही हेच मागितले होते. आता मीही तेच करणार होतो. पण आता काका सर्वांवर राज्य करत होते. आधी माझे वडील होते जे न्यायप्रिय माणूस होते, पण आता काका होते जे मला फसवू इच्छित होते. ज्या दिवशी मी व्यवसाय वेगळा करण्याची गोष्ट केली त्या दिवशी काकांनी मला इतक्या वाईट पद्धतीने मारले की मी 6 दिवस अंथरुणावर पडून राहिलो. त्यांनी माझ्याशी वैर घेतले होते. पुन्हा एकदा आमचे जेवण पाणी बंद केल्या गेले. आई औषधांशिवाय फार त्रासात होती, पण मी झुकण्यास तयार नव्हतो. शेवटी फार वादानंतर काकांनी मला पुन्हा मारले आणि आम्हा दोघांना आई मुलाला घराबाहेर काढले. माझ्या आईकडे एक सोन्याची अंगठी होती. आता तीच आमची शेवटची आशा होती. हे घर आजोबांच्या नावावर होते. मला हवे होते की या संपत्तीत माझाही हिस्सा मिळावा. पण माझ्या काकांनी पैसे देऊन असे खोटे कागद बनवले की जी जमीन आजोबांच्या नावावर होती ती पूर्ण त्यांची झाली. त्यांनी सरकारी कागदात हे सिद्ध केले की त्यांचा भाऊ म्हणजे माझे वडील आता या जगात नाहीत आणि त्यांची कोणी संतानही नाही, म्हणून संपूर्ण जमीन त्यांच्या नावावर करा. काकांनी आम्हाला आधीच घराबाहेर काढले होते, म्हणून लोकांनीही त्यांच्याच बोलण्याची साक्ष दिली. माहीत नाही ते कोण लोक होते. कदाचित काकांनी त्यांनाही पैसे देऊन विकत घेतले होते. मी सर्व काही देवावर सोडले. आईची ती सोन्याची अंगठी विकली आणि भाड्याचे एक छोटेसे घर घेतले, ज्याचे भाडे महिन्याचे 3,000 रुपये होते. पावसाळ्यात त्या घराची छत गळत असे. पाण्याची योग्य व्यवस्था नव्हती. लाईटही कधी येत कधी जात असे. त्या घरात आम्हाला फार त्रास सहन करावा लागला. पण तिथे आम्ही आमचे निर्णय स्वतः घेत होतो. आता कोणी आमच्यावर राज्य करणारा नव्हता आणि ना कोणी आईवर अत्याचार करणारा. आम्ही जसे हवे तसे राहत होतो. 1 महिना मी कामाच्या शोधात भटकत राहिलो.
शेवटी मला एका वर्कशॉपमध्ये काम मिळाले. तिथे काम सुरू केले फक्त 10 दिवस झाले होते की एक दिवस माझ्या हातात एक वृत्तपत्र लागले, ज्यात एका कारखान्यात नोकरीच्या जागा छापल्या होत्या. मी फार आनंदलो आणि तिथे दिलेल्या पत्त्यावर पोचलो. तिथे जो माणूस मुलाखत घेत होता त्याने मला काम देण्याचा नकार दिला. म्हटले की माझे वय फार कमी आहे. मी हात जोडून पायात पडून याचना केली. तेव्हाच तो मान्य झाला आणि मला नोकरी दिली. काम फार कठीण नव्हते, पण तिथे पूर्ण 10 तास मेहनत करावी लागत असे. जणू एखाद्या गुलामापासून काम घेतले जात आहे. तरीही पगार इतका होता की आमच्या गरजा पूर्ण होत. मी आनंदाने तिथे काम करू लागलो. नंतर मी एका सरकारी शाळेत प्रवेश घेतला आणि शिक्षकांना विनंती केली की मी रोज शाळेत येऊ शकत नाही, पण परीक्षेच्या दिवसात स्वतः अभ्यास करेन. फक्त माझे नामांकन करा. एक फार दयाळू शिक्षक माझ्यासोबत उभे राहिले. त्यांनी माझा प्रवेश करून दिला. सकाळी मी कारखान्यात जात असे. रात्री परतून त्या शिक्षक मोहनजींच्या घरी पोचत असे. ते मला थोडेसे शिकवत असत. हळूहळू आयुष्य पुन्हा रुळावर येऊ लागले होते. एक दिवस मी घरी परतलो तेव्हा आई बेशुद्ध होऊन व्हीलचेअरवरून खाली पडलेली होती. मी घाबरून धावत तिच्या जवळ पोहोचलो. आता माझ्या भाऊ कामकाजामुळे इतक्या मजबूत झाल्या होत्या की मी माझ्या आईला सहज बाहूत उचलू शकत होतो. मी तिला कुशीत उचलले आणि जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी सांगितले की आई औषधं योग्यरित्या घेत नाहीत आणि तिच्या जेवण पाण्याचीही योग्य काळजी घेतली जात नाही. याच कारणाने तिची तब्येत बिघडली आहे आणि ती फार कमजोर झाली आहे. डॉक्टरांच्या या बोलण्याने मला खोल लाज वाटली. मी माझ्या वडिलांना वचन दिले होते की आईची काळजी घेईन, पण आता ते वचन पाळू शकत नव्हतो. डॉक्टरांनी जी औषधं दिली मी त्या घेऊन आईसोबत घरी परतलो. रस्त्यात काही फळेही विकत घेतली. आई वारंवार विचारत राहिली की बेटा, तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले? पण मी गप्प राहिलो. आज कारखान्यातील काम लवकर संपले होते म्हणून मी वर्कशॉपमध्ये गेलो होतो. दुकानाचे मालक फार चांगले माणूस होते. त्यांनी मला 10 दिवसांचा पगार एकत्र दिला आणि हेही सांगितले की जर मी हवे असेल तर रोज 1 तास त्यांच्याकडे काम शिकायला येऊ शकतो. मी मनात ठाम केले की मी नक्की शिकेन, कारण पैशांचीही गरज होती आणि एखादे कौशल्य शिकणेही आवश्यक होते. मी स्वतःला कामात फार व्यस्त करून घेतले. रुग्णालयात एक दिवस माझी शंकर काकांशी भेट झाली. मालती काकींची तब्येत बरी नव्हती म्हणून ते त्यांना रुग्णालयात घेऊन आले होते. मी काकांना म्हटले, अजूनही वेळ आहे, काका सुधारा आणि माझा हक्क मला परत द्या. पण त्यांनी असे तोंड फिरवले जणू मला ओळखतच नाहीत. मीही त्यांना दुर्लक्षित केले, कारण आता माझ्यात त्यांच्याशी भांडण्याची इच्छा उरली नव्हती. जेव्हा ते समोर आले तेव्हा काही न सांगता राहवले नाही. पण मी मनात ठाम केले होते की मला कोणाशी वैर ठेवायचे नाही, फक्त आपले आयुष्य सावरायचे आहे. आता माझा पगारही चांगला होता. सर्व काही हळूहळू बरे होऊ लागले होते. फक्त माझ्या आईची तब्येत अशी होती जी दिवसेंदिवस कमजोर होत चालली होती. काम करताना सुद्धा मला नेहमी तिची काळजी वाटत असे. त्या दिवसाच्या घटनेनंतर माझ्या मनात एक भीती घर करून गेली होती की जर आईला काही झालं तर माझे काय होईल. या जगात माझ्याकडे तिच्याशिवाय कोणी नव्हते. 3 दिवस उलटले. आईची तब्येत काहीशी बरी झाली. मला पहिल्या महिन्याचा पूर्ण पगार मिळाला. मी घराचा रेशन विकत घेतला आणि तरीही काही पैसे शिल्लक राहिले. त्या दिवशी मनाला थोडी शांतता मिळाली. जणू आयुष्य आता हळूहळू रुळावर येत आहे. मी काही पैसे बचत करून ठेवले होते, जेणेकरून गरज पडली तर कामी येतील. एक दिवस आम्हाला सांगितले गेले की कारखान्याचे मालक स्वतः येणार आहेत. सर्वांना सांगितले गेले की आज काम फार चांगले करायचे आहे, कारण यावेळी ते बोनस देणार आहेत. हे ऐकून मी फार आनंदलो. मला पैशांची फार गरज होती. मी माझ्या घराची दुरुस्ती करू इच्छित होतो, कारण तिथे भिंतीतून पाणी गळत असे आणि फार त्रास होत असे. हेच कारण होते की मी बोनससाठी फार उत्साहित होतो. आम्ही सर्वजण मेहनतीने काम करत होतो. माझ्या प्रामाणिकपणाची चर्चा तिथे प्रत्येक जण करत असे. जेव्हा कारखान्याचे मालक आले तेव्हा आम्ही सर्वजण सरळ उभे राहिलो. सर्वांनी डोके खाली ठेवले होते. कोणाला वर पाहण्याची हिंमत नव्हती. तेव्हा मला जाणवले की कोणी मला सतत निरखत आहे. जेव्हा मी डोके उचलले तेव्हा पाहिले की मालक मलाच पाहत आहेत.
ते हसले आणि माझ्या दिशेने आले. म्हणाले की मला तुझा चेहरा काही ओळखीचा वाटतो. मीही हलके हसलो, मनात विचार करत की त्यांनी मला कुठे पाहिले असेल. तेव्हा त्यांनी मला विचारले की तुझ्या आईचे नाव काय आहे. जेव्हा त्यांनी सर्वांसमोर माझ्या आईचे नाव विचारले तेव्हा मी थोडा अस्वस्थ झालो. मी अशा लोकांपैकी होतो ज्यांना सर्वांसमोर घरातील स्त्रियांचा उल्लेख आवडत नव्हता. पण त्यांच्यासमोर मी काही बोलू शकलो नाही. ही भीती होती की कदाचित ते मला बोनस देण्याऐवजी नोकरीतूनच काढतील. मी हळूच म्हटले की माझ्या आईचे नाव सरिता देवी आहे. हे ऐकताच ते काही विचारात पडले आणि नंतर म्हणाले की तुझ्या वडिलांचे नाव काय आहे. मी वडिलांचे नाव सांगितले तेव्हा अचानक ते रडू लागले आणि मला छातीशी धरले. मी थक्क झालो. सर्वजण आम्हाला पाहत होते. मला समजतच नव्हते की शेवटी हे काय घडत आहे. नंतर ते मला आपल्या कार्यालयात घेऊन गेले. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. डोळे लाल होते आणि हात थरथरत होते. मी घाबरून विचारले की काय झाले. तुम्ही असे का रडता आहात. काय तुम्ही माझ्या आईला ओळखता. ते भरल्या गळ्याने म्हणाले की हो बेटा, मी तुझ्या आईला फार चांगले ओळखतो. तुझी आई कोणी दुसरी नाही, माझीच मुलगी आहे. मीच तिचा बाप आहे. हे ऐकून मी थक्क झालो. तोंड उघडेच राहिले. हे ते काय म्हणत आहेत. आईने तर कधीच आपल्या माहेरचा उल्लेखही केला नव्हता. फक्त एक नर्स आंटी होत्या ज्यांना आई फार प्रेम करत होती आणि मी त्यांना मावशी समजत होतो. जेव्हा मी आईला तिच्या माहेरच्यांबद्दल म्हणजे माझ्या आजी आजोबा मामांबद्दल विचारत असे तेव्हा आई त्यांचेच नाव घेत. मी कधी खोलात विचारले नव्हते आणि आईने कधी सांगितलेही नव्हते. मी समोर बसलेल्या त्या व्यक्तीला आश्चर्याने पाहत राहिलो. तोच माणूस ज्याच्यासमोर संपूर्ण स्टाफ डोके खाली घालून उभा राहत असे, आज माझ्यासमोर रडत होता आणि म्हणत होता की तो माझा आजोबा आहे. मी त्यांना पाहतच राहिलो. तेव्हा त्यांनी म्हटले की बेटा, तुझ्या आईला इथे घेऊन ये. मी मरण्याआधी तिला भेटू इच्छितो. त्यांच्या बोलण्याने मी दचकलो आणि विचारले, काय तुम्ही आपल्या मुलीला सोडले होते. जर तुम्ही जिवंत होता तर तुमची मुलगी इतक्या गरिबीचं आणि त्रासाचं आयुष्य का जगली. कृपया मला सत्य सांगा. शेवटी हे सर्व काय आहे. तेव्हा ते म्हणाले की ज्या दिवशी तू तुझ्या आईला इथे म्हणवून आणशील त्या दिवशी मी तुला सर्व काही खरं खरं सांगेन. मी गोंधळात पडलो, पण त्यांना वचन दिले की मी आईला नक्की आणेन. संपूर्ण दिवस मी त्या विचारात बुडालो होतो. आईला याबद्दल काही सांगू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी मी आईला म्हटले की कारखान्याचे मालक तुला भेटू इच्छितात. आई आश्चर्याने म्हणाली, कोण आहेत ते. माझ्याशी का भेटू इच्छितात. मी उत्तर दिले, मला माहीत नाही. फक्त इतके माहीत आहे की ते तुला भेटू इच्छितात. आई तयार झाली. मला आश्चर्य वाटले की जर ती आपल्या वडिलांना ओळखत असेल तर भेटण्यात काही अडचण नसावी. जरी इतकी वर्ष त्यांच्याशी काही संबंध ठेवला नव्हता. काहीही असो, तो दिवस फार लांब वाटला, जणू संपण्याचे नावच घेत नव्हता. मी दुसऱ्या सकाळची आतुरतेने वाट पाहत होतो. सकाळी जेव्हा मी आईला घेऊन कारखान्यात पोचलो तेव्हा समोर त्या माणसाला पाहून आई थक्क झाली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली की बाबा, तुम्ही जिवंत आहात. हे ऐकून मी अवाक झालो. आजोबा पुढे आले. आईला मिठी मारत म्हणाले, मुली मला माफ कर. माझ्याकडून फार मोठी चूक झाली होती. मी थक्क झालो. आजोबा बोलणे का फिरवत आहेत. स्पष्ट का सांगत नाहीत की खरे काय घडले होते. माझा गोंधळ पाहून ते हसले आणि सांगू लागले की मी एका फार श्रीमंत माणसाकडे ड्रायव्हरचे काम करत होतो. माझी बायको गावात राहत होती तर मी शहरात नोकरी करत होतो. त्या मालकाची मुलगी मला पसंत करत होती आणि तिने जिद्द केली की मी तिच्याशी लग्न करावे. मी स्पष्ट नकार दिला, कारण मी आधीच विवाहित होतो आणि माझी एक छोटी मुलगीही होती. आपल्या बायकोला फसवणे माझ्या स्वभावात नव्हते, पण मालक आपल्या शेवटच्या दिवसात होते. त्यांनी माझ्याकडून वचन घेतले की मी त्यांच्या मुलीची काळजी घेईन. आता माझ्याकडे दुसरा मार्ग उरला नव्हता. मला त्या मुलीशी लग्न करावे लागले. मी तिच्याशी लग्न केले आणि तिच्यासोबत दुबईला गेलो. आपल्या पहिल्या बायकोला फक्त इतके सांगितले की मी दुबईला जात आहे. काही काळानंतर माझ्या पहिल्या बायकोशी संपर्क पूर्ण तुटला. नंतर एक दिवस भयंकर पूर आला आणि संपूर्ण गाव वाहून गेले. त्या दिवसात माझी मुलगी सुमारे 10-11 वर्षांची होती. तिची आई मला तिचे फोटो पाठवत असत. नंतर काय झाले, पुरानंतर जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा ना घर उरले होते, ना माझी बायको, ना माझी मुलगी. मी त्यांना फार शोधले.
पण कधी सापडले नाहीत. कदाचित त्यांना अशी बातमी मिळाली असेल की मी आता या जगात नाही. आजोबा काही वेळ शांत राहिले तेव्हा मी आईकडे पाहिले. आई म्हणाली की जेव्हा फार काळ तुमची काही बातमी मिळाली नाही तेव्हा आम्ही गावातील काही लोकांकडून जे दुबईला गेले होते तुमच्याबद्दल चौकशी केली. त्यांनी सांगितले की तुम्ही मेला आहात. कदाचित त्यांनी खोटे सांगितले असेल, पण जे काही असो हे सर्व नशिबाने लिहिले होते. अनेक वर्षानंतर जेव्हा आजोबांनी मला पाहिले तेव्हा त्यांनी लगेच ओळखले, कारण मी पूर्ण आईसारखा दिसत होतो. फक्त फरक इतका की त्या स्त्री होत्या आणि मी पुरुष. आजोबा आम्हाला आपल्या घरी घेऊन गेले. आता मी पुन्हा एकदा साऱ्या त्रासातून मुक्त होऊन माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागलो. आजोबा आईला कारखान्याचे सारे कामकाज शिकवू लागले आणि मला सांगत की मी रोज कार्यालयात जावे, जेणेकरून त्यांच्यानंतर मी हा कारखाना चांगला सांभाळू शकेन. एक दिवस माझी शंकर काकांशी भेट झाली. त्यांची अवस्था फार वाईट होती. मालती काकींना कर्करोग झाला होता आणि त्या आमच्याकडून माफी मागू इच्छित होत्या, पण मी आता त्यांच्याशी काही बोलू इच्छित नव्हतो. जेव्हा मी आईंना हे सांगितले तेव्हा आई त्यांना भेटण्यासाठी व्याकुळ झाली. शेवटी त्यांनी अनेक वर्ष एकत्र घालवली होती. आईच्या सांगण्यावर मीही तिच्या सोबत निघालो. काकी फार वेदनेत होत्या. आम्ही त्यांना माफ केले, जणू त्या याच माफीची वाट पाहत होत्या. त्यांनी आमच्यासोबत फार अन्याय केला होता. मला आजही त्या रात्री आठवतात जेव्हा त्यांनी आम्हाला जेवण दिले नव्हते किंवा जाणून बुजून आईचा हात भाजला होता. असे माहीत नाही कितीतरी छोटे मोठे अपघात माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागले. काकींच्या मृत्यूनंतर आम्ही घरी परत आलो. त्यांच्या तेरवीच्या विधीनंतरच आई घरी परत आली. आता माझ्या लहान भावांचंही येणं जाणं सुरू झालं होतं. माझ्या काकींची छोटी बहीण आत्तापर्यंत अविवाहित होती, पण काही दिवसानंतरच आम्ही तिचे लग्न काकांशी करून दिले, जेणेकरून मुले इकडे तिकडे भटकण्यापासून वाचतील. चांगलं आहे की त्यांची दुसरी बायको फार चांगली निघाली. तिने त्यांची प्रत्येक प्रकारे काळजी घेतली. आज ते लोकही सुखी आयुष्य जगत आहेत आणि मला आता आयुष्याची काही तक्रार उरली नाही. पण त्या कठीण परिस्थितींनी मला माणसांच्या बदलत्या चेहऱ्यांची ओळख करून दिली. आता मी माझ्या अभ्यासावर पूर्ण लक्ष देतो, कारण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यांचे स्वप्न होते की मी डॉक्टर बनावे. आजोबा आमची फार काळजी घेतात. त्यांची दुसरी बायको गेली आहे आणि त्यांना त्यांच्याकडून काही संतान झाली नाही, म्हणून त्यांनी हा कारखाना माझ्या आईच्या नावावर केला आहे. मी देवाचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, ज्याने मला कठीण परीक्षात टाकूनही आयुष्याची सर्वात मौल्यवान भेट दिली. ती भेट म्हणजे माझे आजोबा, जे खरे मार्गदर्शक आहेत, जे प्रत्येक पावलावर माझी साथ देतात आणि जे मला माझ्या वडिलांसारखे प्रिय आहेत. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.